जय महाकाल. सकाळचे वाजलेत 8 आणि आम्ही आलोय एका ठिकाणी नाश्ता करायला. सुप्रसिद्ध ठिकाणी आलोय आम्ही नाश्ता करायला, कारण ऑटो केलाय इकडचे जे लोकल टेम्पल आहेत ते फिरण्यासाठी. आणि बघा आमचा सर्वांचा नाश्ता पण झाला. इकडे सरांनी डोसा खाल्ला, सुहासनी पण डोसा खाल्ला, ढोकळा, काकांनी मी छोले पोहे एक नंबर होते. आणि आता 5 मंदिर जे लोकल टेम्पल आहे ते दर्शन करायचे आहेत आपल्याला. मग सर काय म्हणता? एकदम मजेत. दुसरा दिवस आहे आपला ट्रिपचा. आम्हाला बस मारुती करायची होती पण बस मारुतीचं तिकीट भेटलं नाही, त्याच्यामुळे आज सकाळी आरामात उठलो व्यवस्थित आणि आता नंतर दर्शन करणार. आणि सर्वात पहिलं दर्शन आहे कालभैरव. आणि कालभैरवला काय लागते? नाही कोण नाही धरत, आपण बाहेरून आणले. ओके हे बघा जरा काका, प्रसाद रूपी रॉयल स्टॅग प्रसादासाठी घेतलंय, कारण कालभैरवला फक्त आणि फक्त दारू चढते. लाईन मध्ये कालभैरव ना. मंदिर परिसरामध्ये व्हिडिओ तर काढू शकलो नाही, पण हे बघा ही पाठीमागची लाईन जवळपास 1 तास लागला दर्शनाला आणि देवाला दारू सुद्धा चढवली आम्ही. कालभैरवचे दर्शन झाले. आता गडकालिका शक्तीपीठ उज्जैन. मंगलनाथ मंदिर. मंगलनाथ मंदिर में अगर मंगल दोष होगा तो उसकी पूजा की जाती है. म्हणजे मंगळ दोष असेल तर मंगळ दोष इथे निघतो. उसके बाद हम आए हैं श्री कृष्ण द्वारा सिखाई गई 14 विद्याएं यहाँ पर. श्रीकृष्णाने या ठिकाणी 64 कलाए शिकली होती. हे सर्व इकडे प्रदर्शित केलेले आहेत. ते पूर्ण जे तुम्हाला दिसतंय ते पूर्ण त्याच्यामध्ये 64 त्यांची कलाए दाखवली, जसं की गीत, वाद्य, नृत्य, अशाच प्रकारचे बरेच कलाए त्यांनी शिकवले होते. इकडे काय अलेख्य विशेष कच्छित. बाहेरचे लोकल टेम्पल केल्यानंतर आता आम्ही आलोय उज्जैन महाकालचे दर्शन करायला, ते पण VIP दर्शन. काका असल्यामुळे VIP दर्शनचं पूर्ण श्रेय फक्त काका घेतात, कारण आम्ही जर आलो असतो तर डायरेक्ट जे रेग्युलर दर्शन असतं ना त्या दर्शनाने गेलो असतो. महाकालचे VIP दर्शन खूपच छान झालं हा काका. फास्ट झालं, लवकर झालं आणि कुठं फिरायची गरज पडली नाही, डायरेक्ट दर्शन. आणि बाहेरचे जे मंदिर आहेत ते पण दर्शन केले, प्रसाद घेतला मस्तपैकी आणि आता बाहेर निघालो. आता काय प्लॅन आहे सर? असं वाटलं होतं की इथं 1 तास 2 तास तरी दर्शनाला लागते. हां, पण अगदी अर्ध्या तासामध्ये दर्शन झालं. VIP आणि अगदी होतं. व्यवस्थित VIP दर्शन. काका आता काय नियोजन? आता पोटपूजा. आम्ही सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे. आधी दर्शन, त्याच्यानंतरच जेवण असं ठरवलं होतं आम्ही, कारण नुसतं खाण्यामध्ये वेळ चालला. थोडे एवढे पोहे खाल्ले होते. पोहे छोले भटुरे एवढे का काय. चला बघूया आता काहीतरी पेट पूजा. मन दर्शन पण एक नंबर झाले. नंबर 1. काल आम्ही या हॉटेलमध्ये थांबलो होतो.
आणि आता दर्शन झाल्यानंतर हे बघा आता किती वाजलेत 2:05 आणि असं वाटतं 4 दिवसानंतर आपल्या गाडीत बसतोय आपण, है ना सर? साधी आहे. ऑटोमध्ये फिरल्यामुळे असं वाटतंय की किती दिवसानंतर बसतो आपल्या गाडीत. चलो इंदोर. काल संध्याकाळी आम्ही 8 वाजता पोहोचलो होतो उज्जैनमध्ये आणि त्याच्यानंतर रूम वगैरे करून मग नंतर कॉरिडॉर वगैरे फिरलो आम्ही. आज दर्शन केलं आणि परत गाडीकडे आलो तर असं वाटतंय की 2-3 दिवस झाले आम्ही उज्जैनमध्येच होतो. आराम मस्त फिरत होतो. अख्खा उज्जैन आम्ही फिरल्यासारखं वाटलं यावेळेस. कालची रात्र आणि आजचा दिवस 2 दिवस फिरलो, त्याच्यामुळे खूप छान वाटलं. आणि आता निघालोय परत इंदोरच्या दिशेने. काका बोलतात इंदोरला खूप शॉपिंग करायची आहे, काहीतरी विशेष आहे इंदोरला. बघूया आता तिकडे गेल्यावर कळेल काय काय स्पेशल आहे इंदोरला. आता उज्जैनवरून चाललोय आम्ही शिर्डी ऑन द वे. आता शिर्डीचा हायवे. अरे बाप रे, ये क्या देखा इंदौर में, इंदौर सिटी का ये खौफ देखो. मला वाटलं ते फेविकॉल का जोडच वाटला मला. फेविकॉल आहे का सर गाडीमध्ये? हात दाखवतो तो पोरगा. बघा ना, फेविकॉलच्या ऍड मध्ये जसं येतं ना, अशी माणसं सगळीकडून चिकटवलेली, चिपकलेत जसं काय त्या फेविकॉलला. इतके लोक उभे आहेत आणि किती लहान लहान मुलं उभे आहेत बघा ना. किती रिस्क आहे बघा ते उभा राहायची. मोठी माणसं पण नाहीत ते. फायनली रात्रीचे बघा किती वाजलेत 1. रात्री 1 वाजता आम्ही पोचलो शिर्डीमध्ये आणि काकाने अगोदरच बुकिंग करून ठेवली आहे. हॉटेल साई पॅलेस, साई सूरज पॅलेस. सर काढते डिक्की कारण की काढायच्या आहेत आपल्या बॅगा आणि त्याच्यानंतर मस्तपैकी हॉटेलमध्ये जाऊन झोपायचं. काकाची सासरवाडी आहे ना, पाहुणचार जास्त असणार आहे. हॉटेलमध्ये गाडी लावली पार्किंगला आणि आता ही पार्किंग बघा कुठे जाते. नवीन सिस्टम पहिल्यांदाच बघितलं आपण. तर बघा गाडी चालली खाली ऑटोमॅटिक, म्हणजे 4 व्हीलरला पण लिफ्ट आहे खाली जायला. आता आम्ही वरती उभे आणि गाडी खाली झाली आहे पार्किंगमध्ये. म्हणजे पूर्ण बिल्डिंगच्या खाली अंडरग्राऊंडमध्ये पार्किंग आहे आणि त्याला जायला रस्ता हा असा केला. गाडी आत्ताच वरती होती ती खाली गेली. चला गाडी तिकडून जाईल, आपण इकडून एंट्री करूया. हा तो येईल ना खालून वर.